किती राहिले? दोनच राहिले. वसु करू चालू ताई? होत आहे हो. हा प्रार्थना म्हणते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु. आता या तिही माझारी शरीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पंडियता होय. आता या तीन पैकी शारीरिक तप तर पहा, तर त्या तप करणाऱ्याला भगवान शंकर अथवा भगवान विष्णू यापैकी जे दैवत आवडत असेल ते. आवाज येतोय? हॅलो. हो ताई येतोय आवाज, बोला. हा. देवद्विगत गुरु प्रज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, माता पिता, गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचार्य आणि अहिंसा यांना शारीर तप असे म्हणतात. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया अष्टो हि पहार जैसे पाया उळीग धापे देवांगना मिरवनिया अंगोपचार पुरवनिया करावया मनिया शोभती हात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेओ अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी आणि विधी विनाय दिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायकी की जे अथवा प्रवासे का पिढा का शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती अधिष्ठात्री देवताच्या मंदिराकडे जाण्याकरिता किंवा दूर देशातल्या देवताची यात्रा पूजा करण्याकरिता पायाला 8 प्रहर बोहरा बांधला आहे. भगवंताचे प्रांगण संडास समर्चन करून रांगोळीने सुशोभित करण्याकरिता देवाच्या शरीराला लागणारे राजोपचार द्रव्य पुरविण्याकरिता आणि वेदाने गुरु आई वडिलांनी सांगितलेले काम करण्याकरिता हात शोभवेत आणि लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर लोटवून देतो. विद्या विनय वगैरे गुणांनी जनतेत जे श्रेष्ठ आहे त्या ब्राह्मणाची ज्याच्याकडून चांगली सेवा केली जाते. जे जीव प्रवासाच्या श्रमाने किंवा रोगाने किंवा अन्य संकटाने शिनले आहेत त्यांना आपल्या प्रयत्नाने समाधानाप्रत आणावे. सकळ तीर्थाची येदुरे जे का माता पितरे तया सेवेची किर शरीरे लोन कीजे आणि संसारायशी दारुणा जो भेटलाची हरिशुना तो ज्ञानदानी संकरुणा भजी जे गुरु आणि स्वधर्माचा अंगिठा देह जाट्याची किटा आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे श्री विषयी नियमिजे नावे जन्मतेने प्रसंगे श्रीदेहसी शिवंगे अंगे तेथुनी जन्माघवे सोळे कीजे. सर्व तीर्थाहून श्रेष्ठ असलेले आई वडील त्यांच्या सेवेसाठी शरीराचे लोण उतरवून टाकावे. जो भेटल्याबरोबर जन्म मरणाचे भयंकर दुःख दूर करतो तो ज्ञानदाता दयावान गुरु भजावा.
त्याची सेवा करावी. आणि हे अर्जुना, स्वधर्माच्या अग्नीमध्ये अंतकरणाला घालून असलेले देहाभिमानाच्या मळाला त्यावर जाळून नंतर पुन्हा पुन्हा केलेल्या धर्माचरणाच्या संस्काराची भावना कुठे देऊन मळाचा समूळ नाश करावा. सकळ प्राणीमात्राच्या ठिकाणी परमात्मा वस्तू आहे अशा भावनेने सर्वांना वंदन करावे, त्याची सेवा करावी. आणि ग्रहस्थाने स्त्रीच्या ठिकाणी ऋतुकाळी गमन करावे आणि परस्त्रीविषयी मात्र बुद्धी ठेवावी. मनाचा वारंवार निग्रह करावा. जन्मकारणानेच तेवढा शरीर स्पर्श, त्यानंतर ज्याच्याकडून आपला सर्व देह लेपाने पवित्र केला जातो, ब्रह्मचार्य स्थितीत घालविला जातो. भूतमात्राचे निनावे तृणही नासुडावे, किंबहुना सांडावे छेद भेद. ऐसे जय शरीर रहाटीचे पडे उजीर, तय शरीर तप घुमरी आले जाण. पार्था समस्त ही करणे देहाचे प्रधानपणे, म्हणून ययाते विमने शरीर तप. एव शरीर जे तप तयाचे दाविले रूप, आता ऐक निष्पाप वाङ्मयते. भूत मात्र म्हणून जीव गवताच्या काडीलाही तोडू नये, मोडू नये, तुडवू नये, कारण त्यात जीव आहे. अशा प्रकारे देहाची राहाटी शुद्ध आणि सरळ होईल, तेव्हा शरीर तप पूर्ण झाले आहे असे जाणावे. अर्जुना, या सर्व क्रिया शरीराच्या प्राधान्याने होतात. या ठिकाणी शरीर मुख्य आहे, म्हणून मी याला शारीर तप अशी संज्ञा देतो. याप्रमाणे शरीर प्रधान असलेले जे तप, त्याचे स्वरूप तुला दाखविले. आता जे निष्पाप आणि निर्दोष वाङ्मय तप आहे ते तू ऐक. अनुद्वेगकरं वाक्य सत्य प्रियहितञ्च स्वाध्याय भयं सन् चैव वाङ्मय तप उच्यते. प्राणीमात्रास उद्योग न करणारे यथार्थ प्रिय परिणामी हितकारक जे बोलणे आणि श्रुती समृद्धीचे पठन, भगवंताच्या नामाचा घोष वाङ्मय तप असे म्हणतात. तरी लोहाचे अंग तुक नो तोडिताची कनक, केले जैसे देख परिसे तेने, तैसे न दुखवितासे जे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलना जिये. पाणी मुदला झाडा जाये, तृणते प्रसंग गेचिये जिये, तैसे एका बोलिले होय सर्व ही हित. जोडे अमृताची सुरसुरी, तय प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. तैसा विवेकुही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकत्वा रुची न विटे पियुषी जैसी. जरी कोणी करी पुसणे, तरी ओहावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगमो का नाम. याप्रमाणे लोहाचा आकार वजन ही मुळीच कमी होऊ न देता, ज्याप्रमाणे त्या लोखंडास परिसाने सोने केले पहा, त्याप्रमाणे सहज आपल्या जवळ कोणी बसला असेल तर त्याचे अंतःकरण न दुखविता त्यास सुख होईल अशी बुद्धी पुरस्सर क्रोधी श्रोता म्हणून जवळ बसला असेल तर सुख होईल, असा ज्या बोलण्यात चांगलेपणा दिसून येतो. अहो महाराज, पाणी मुख्य वृक्षाला पोहोचते आणि पाटाच्या दोन्ही बाजूला असलेले गवत सहज वाटते. कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित साधले जाते.
अमृताची गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यांना अमर करते, स्नानाने ताप निवारण करते व गोडीही देते. त्या वक्तव्याने विचार शून्यता नष्ट होते, आत्म्याचं स्वयंभूषण पटते आणि अमृताची माधुर्य जसे नष्ट होत नाही तसे ते भाषण ऐकताना त्यातील गोडी नष्ट होत नाही. जर कोणी जिज्ञासू व्यक्तीने प्रश्न विचारला तर असे वरील लक्षणाचे बोलणे असावे, किंवा बोलावयाचे नसेल तर वेद किंवा भगवंताच्या नावाचे सतत पठण करावे. त्रंग वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वांग भुवनी केली जैसी वंदने ब्रह्मशाळा. यजस साम या तीन वेदांची वाणी रूपी मंदिरात प्रतिष्ठापना करावी. वेदाध्ययन करून वेद मुखोद्गत करावेत आणि शिष्यांना विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याकरिता जणू तोंडातच वेदशाळा स्थापित केली आहे असे अखंड अध्ययन करावे. ना तरी ऐकावे नाव तेची सेवका वैष्णव वाचे वसे जेते वांगभव तप जाणावे. आता तप जे मानसिक तेही सांगू ऐक, म्हणे लोकनाथ नायकू तो. अथवा शंकराचे किंवा विष्णूचे दोन्हीपैकी एकाचे नाम घ्यावे, स्मरण करावे आणि वाणीपासून निर्माण होणारे तप जाणावे. आता मानसिक तप जे आहेत ते कथन करतो त्याचे श्रवण कर, असे इंद्राचा स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणाला. मनप्रसादम सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह भावसंशुद्धि तपो मानसमुच्यते. मनाची अंतःकरणाची प्रसन्नता, शांतपणा, आत्मसंयमन आणि चित्ताची निर्विकल्प शुद्ध स्थिती यांना मानसतप असे म्हणतात. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी, का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. नाना काळ वैश्यमे चंदू का सांडिला आधी नरेंद्रू, ना तरी शिरसमुद्रा मंदरा. चळे तैसे नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया. सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे. तपने विन प्रकाशू, जाड्या विन रसू, पोकळी विन आकाशू होय तैसी आपली सोय देखे आणि आपुलच्या स्वभावाने हिवली जैसी अंगिके हिवो निजाग. तैसे न चलते कळके विना शशबिंब जैसे परिपूर्णा. तैसे चोखी शृंगारपणा मनाचे जे. बुजली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची. एकूण चित्ताची प्रसन्नता कशी असावी हे समजण्यासाठी प्रथम दृष्टांत देतात. लाटाने सरोवर, मेघाने आकाश आणि सर्पाने चंदनाचे वन सोडून दिले असता जसे शांत असते, किंवा कलाच्या विषमतेचे चंद्र चिंतेने राजा अथवा मंदार चलाने क्षीरसागर टाकला असता जसा शांत असतो, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या भावनांनी अंतःकरणाला सोडल्यावर जे अंतःकरण केवळ स्वरूप स्थितीने राहते. उष्णतेशिवाय प्रकाश असावा, सुस्तीशिवाय अन्न रस असावा, पोकळी खेरीज आकाश जसे असावे, त्याप्रमाणे मनाने आपले आश्रयस्थान पाहिल्यावर ते आपल्या स्वभावाला मुकते. त्या स्वभावाचे अस्तित्व तेथे उरत नाही. स्वतःचे
कल्याण साधून आनंदमय स्वरूप पाहतो आणि जसे गारठून बधीर झाल्यावर अवयव थंडीला जाणत नाही, त्याप्रमाणे जो आपल्या स्वभावाला मुक्तो मग जसे कलंकरहित असे पौर्णिमेचे स्वच्छ चंद्रबिंब आश्चर्यकारक असते, तशीच चित्ताची जी स्थिरता तेच मानस तप होय. चित्तावर मोक्षासाठी ठरलेले वैराग्याचे ओरखडे बुजलेले असावेत. मनाचे मोक्ष साधनाकडे धाप टाकीत पळावे किंवा अनुकूल भोग पाहिल्याबरोबर कंपित चलित होणे जिरलेले असावे व त्या चित्तात केवळ आत्मज्ञानाचाच परिपाक झालेला असावा. मनोनी विचारावया शास्त्र राहटवावे जेवस्त्र, ते वाचेचे ही सूत्र हाती न धरी, ते स्वभाव ते सोलभाला भलेपणे मनापणाही धरून नेणे, शिवतले जैसे लवणे आपुले निजे, तेथके उठती जे भाव, जिही इंद्रिया मागी धाव, घेऊन टाकावे घाव विषयाचे ते, मनोनी तिये मानसी भावशुद्धीची, असे उपेशी रोमशुची जैसी तळहाताची, काय बहु बोले अर्जुना, जय दशा हे मना, तै मनस्तपो विधाना पात्र होय. म्हणून जे तोंड शास्त्राचा अभ्यास करण्याकरता पूर्ण कष्टविले जावयाचे, त्या तोंडाने आता शास्त्र चर्चा करण्याविषयी वाणीची दोरी देखील हातात धरलेली नसावी. तोंडाने थोडे सुद्धा बोलणेच नसावे. आत्मस्वरूपाचा लाभ झाल्याने मनाचा मनपणा मावळतो, मिठाला पाण्याचा स्पर्श होतो. ते जसे पाण्यात समरस होऊन लय पावते, तद्वत मन आत्मवात लीन झालेले असते. जेथे मनपणाचा राहिला नाही, तेथे काम संकल्पाधिक भाव कसे उठतील, की ज्या भावामुळे ते मन इंद्रियाच्या मार्गाने धाव घेईल. मग ते भाव कुठून निर्माण होतील? तळहाताला जसे सहजिकच केस नसतात, तसे त्या मनातही कल्पना आपोआपच नसतात. आणखीन काय वर्णन करावे हे अर्जुना? जेव्हा मनाला ही स्थिती प्राप्त होते, त्याच वेळी ती मान सत्तप या नावाला पात्र होते. परी ते असो हे जाना, मानस तपाचे लक्षण, देवो मने संपूर्ण सांगितले. मनोनी देह वाचा चिते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतुते परिसविलेगा. आता गुणत्रय संगे हेची विशेषे त्रिविधी दिये, तेही ऐक सांगे प्रज्ञा बळे. आता हे निरूपण वर्णन पुरे ऐकून असे की मान संतापाचे हे लक्षण तुला सांगितले आहे, असे जाण, असे भगवंत म्हणाले. याप्रमाणे कायने वाचेने मनाने यांच्याद्वारा ज्याला त्रिविधत्व प्राप्त झाले, ते साम्य रूपी तप तुला कथन केले आहे. आता 3 गुणांच्या संसर्गाने हे साम्य वस्था रूपी तप 3 प्रकारचे होते, तेही तू स्वस्थ मनाने श्रवण कर. श्रद्धया परया त्रिविधं नरेहि, अपलाकांक्षिभिर्युक्ते सात्विकं परिचक्षते. ते त्रिविध तप फळाची अपेक्षा न करणाऱ्या, मनोनिग्रह करणाऱ्या परम श्रद्धेने केले असता सात्विक म्हटले जाते.
तरी हेची तपत्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जे पुरतिया सत्वशुद्धी आचारी जे असित्वक्य बुद्धी ते तया तया तेतिया प्रबुद्धी सात्विक मनिके हे सुधा पार्था सामान्य तप जे तुला कोणाचा तरी आवाज येतोय. हे सुधा पार्था सामान्य तप जे तुला 3 प्रकारांनी सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने आणि फळाशा सोडून जेव्हा पूर्ण अंतःकरण शुद्धीने आणि अस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्याला शहाण्या लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते. सत्कारमान पूजार्थ तपोदंभेन चैव यत् क्रियते तदहि प्रोक्तस् राजसच्चल ध्रुवम्. सत्कार मान पूजा प्राप्त होण्याकरिता लोकात धार्मिक म्हणून कीर्ती होण्याकरिता करण्यात येते जे या मृत्यू लोका स्वरूपाने अनिश्चित आणि फळाच्या दृष्टीने क्षणिक आहे त्या तपाला राजस म्हणतात. ना तरी तपस्थापने लागी दुजेपणवा मांडुनी जगी महत्वा दिद्रा शृंगी बैसावया त्रिभुवनीचिया सन्मान न वाचेचे ठायान दुरेचिया आसन भोजना लागी. लोकजीवनात तपाची स्थापना करण्यासाठी अथवा आपण तपस्वी असल्यामुळे श्रेष्ठ आणि इतर लोक कनिष्ठ अशा प्रकारचे द्वैत आणि विषमता मोडून आपण उंच पर्वताच्या शिखरावर आरूढ होण्याकरिता तिन्ही लोकातील सन्मानाने आपल्या शिवाय दुसरीकडे जाऊ नये. राजस लोकांचं तप करण्याचे हेतू अनेक असतात. भोजनाच्या पंक्तीत आपल्याला पहिले आसन मिळावे याकरिता विश्वाचे स्तोत्र आपण होवावया पात्र विश्वे आपल्या यात्र करा यावे. लोकाची या विधी पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे ओझा महत्वाची या अंग बोलिला माखुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी. हे आसोधम धनमानी आस वाढवूनी तपकीचे सायास तैतेची तपराजस बोलिजे गा. विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे आणि समाजाने आपल्या दारी हेलपाटे घ्यावेत ह्या हेतूने लोकांकडून केलेल्या वस्त्रालंकाराच्या अनेक पूजांनी आपल्या वाचून दुसरा आश्रय न धरण्याकरिता मोठेपणाच्या तोऱ्याने जगातील उत्तम भोग आपणच भोगावेत याकरिता या फळाच्या उद्देशाने त्याचे तप असते. ज्याप्रमाणे वारांगण आपला देह इतरांना विकण्याकरिता साज शृंगार शरीरावर चढविते त्याप्रमाणे आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी तपाने आपले शरीर आसक्त झाल्याने दाखवून वाणी देखील त्यामुळे गंभीर असल्याचे दाखवून धन आणि समाजातील सन्मानाची अपेक्षा उंचावून जे कष्टाने तप केले जाते तेव्हा तेच राजस तप म्हटले जाते. आता हे वर्णन पुरे. परिपौरणी जे दुहिले तैते गुरुन दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारिता तप जे साक्षपते तैसे फोका करिता तप की जे साक्षपते फळी तव सोप निस्स जाये ऐसा निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तया
फिरतात पतया येरवी तरी आकाश मांडी जो गर्जनी ब्रह्मांड बोडी तो अव काळू मेघ काय घडी राहत असे तैसे राजस तपजे होय ते फळी तीर वांझे जाय परी आचरणीया नियमनोय निर्वाते गा आता तेची तप पुढती तामसाची रीती पै परात्र आणि किरती मुकोनी तिजे तथापि पहुरणी नावाच्या किड्याने गाभण जनावराचे स्तन चोखले असता ते जनावर व्याल्यावर दूध देत नाही किंवा रानात पीक उभे असता ते जनावरांकडून चरले गेले तर ते शेत उत्पादन देण्यास समर्थ ठरत नाही. त्याप्रमाणे जे तप आग्रहपूर्वक कष्टाने केले जाते ते सर्व प्रसिद्ध केले तर फळाच्या दृष्टीने पोकळ होते. अर्जुना असे ते निष्फळ झालेले पाहून मध्येच सोडून दिले जाते म्हणून त्या तपाला स्थैर्य नसते. अकाळी आलेले मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोकतो तो क्षणभर देखील स्थिर राहतो काय? तद्दत राजस्तप जे आहे ते फळाच्या बाबतीत तर व्यर्थच जाते परंतु अर्जुना ते आचरणात देखील टिकणारे नसते. आता तेच तप जर तामस प्रकारचे असेल तर ते तप केल्याने स्वर्ग लाभ आणि इहलोकीचा कीर्तन लाभ या दोन्हीलाही माणूस मुक्तो. शेवटची प्रार्थना घेऊ ताई. हॅलो 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 हा ताई, वेळ आहे अजून अजून 10 हा मिनिटं नाही आहेत. हा पसायदान आधी म्हणायला लागेल ना तुम्हाला? हो नाही शेवटची प्रार्थना नंतर घेऊ का असं हा, विचारलं. शेवटची प्रार्थना समापन प्रार्थना समापनाला घ्यायची ना ताई. पसायदान आधी ओके होईल ओके ना तुमचं. ओके ओके म्हणू का बसायदा? हो, कारण मला काय कल्पना नाही, मी फक्त रेकॉर्डिंग करते ह्याचं. त्यामुळे बाकीचे सिनियर असतील अनुयाताई किंवा ते कोणी बोलू शकतील. हो का? ते कोणी हे करत नाहीये म्हणून विचार. नाही, तुम्ही पसायदान तर घ्या आधी, कारण मी रेकॉर्डिंग ओके करते तेव्हा रोज आधी पसायदान होतं. हो तुम्ही पसायदान चालेल म्हणून चालेल घ्या. हो हो मग कोणाला तुमचं विवेचन किंवा कोणाचं विवेचन शेवटच्या 2 मिनिटात समापन प्रार्थना. ओके चालेल चालेल. आता विश्वासमके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठेची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव फुलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछना मात्रण्णचे तापहीना ते सर्वाई सदा सज्जना सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजितो आदिस्मृती अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजयी होवावे तू एथ मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. हॅलो
नंदाताई तुम्ही काहीतरी बोलत होतात ना, बोला ना. अलका कोडवार काही बोलतायत का? नाही हो ताई, माझा ओपनच होईना, लिंक ओपन होईना. हॅलो. सुनीताताई तुम्ही काही बोलताय का? पण आवाज पोचत नाहीये तुमचा. आणि कुणाला काही विवेचन करायचंय का? तर अनम्यूट होऊन करा बरं. सुनीता पाटील ताई तुम्ही काही बोलताय का? मग बोला ना मग. बोला बोला ताई. सुनीता नाईकताईंचा आवाजच पोचत नाहीये इथपर्यंत. त्या काहीतरी बोलतायत हे लक्षात येत आहे, पण आवाज पोचत नाहीये इथपर्यंत. सुनीता पाटील ताई तुम्ही काही बोलताय का? अनुया ताई. अनुया ताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली आहे. जय श्रीकृष्ण ताई. आजचं वाचन छान झालं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं वैजयंती ताई आजकाल रोज हे वाचतात ना, ज्ञानेश्वरी बद्दल थोडस काहीतरी. तर आज त्या वाचन नाही घेतेत का? नाही कारण ताई, त्या त्यांच्याजवळ दिसत नाहीये. नाही नाही, मी माहिती का, मी आता पुण्याला आली त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच पुस्तकं नाही आहे. अच्छा. आणि आपल्याकडे नाही शनिवार ते रविवारी नाही करत ना, आपण शुक्रवारपर्यंतच असतं ना आपलं. हो. तर मी आता जॉईन झाली, म्हणजे मी म्हटलं शनिवारी आज नसेल, म्हणजे तसं मी आत्ताच आली म्हणायचे. तर इथे माझ्याकडे काहीच नाही पुस्तक, असं आहे. सोमवारी करूया. समापनाचीच प्रार्थना घेऊन घ्या, काही मग हरकत नाही. चालेल ताई, घ्या. झाले तसंही 41 झालीच आहे, 3:41. मीच घेऊ का? हो, हरकत नाही ताई. ओके. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं
कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्री मीटिंग एंड करू का मग? श्रीकृष्ण. हो, काही हरकत नाही. हा आणि चालेल. सुमती नाईकांचा काहीतरी प्रश्न दिसतोय, त्या दिवशी त्यांना वाचता नाही आला, आजही त्या सारखं जोडायचा आज पण प्रयत्न ताई त्या करतात. बोलायचा प्रयत्न करतायत. हा, त्यांचं इथं माईक हलताना तर दिसतोय पण आवाज पोचत नाहीये आपल्यापर्यंत. त्यांना वेगळ्याने जर फोन करून विचारपूस केली की काय प्रॉब्लेम आहे, तर कदाचित होईल दूर. हो, पण नंबर सुचिता ताईंकडे याच्यातच असू मी शकेल. हा मला फक्त त्यांनी सध्या होस्ट करायची रिक्वेस्ट केली आहे. मग त्या मला ओके होस्ट ओके करून देतात नाही, मी रेकॉर्डिंग करते कारण त्या बाहेर गावी आहेत ओके ओके म्हणून. अच्छा अच्छा, हा ठीक आहे. बर, करा समापन मग. हा, करू ना हा एंड? समापन करा, तसं ठीक. टायमिंग पण संपलंच आहे. हो.